आज आपण केलेली आहे गरमागरम झणझणीत हिरवीगार ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी। इथे तुम्ही बघू शकता, दिसायला पण अगदी अप्रतिम दिसते आहे। नमस्कार, मी करुणाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणखी एका विदर्भातील पारंपरिक रेसिपी आज आपण बघणार आहोत, ती म्हणजे तुरीच्या दाण्याची आमटी। हिवाळ्यामध्ये विदर्भात भरपूर प्रमाणात तुरीचे दाणे मिळतात, त्याच तुरीच्या दाण्याची झणझणीत आमटी आज आपण करणार आहोत। रेसिपीला सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आमटी करण्यासाठी मी इथे दाणे सोलून घेतले आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। खरपूस रंगावर तेल टाकून इथे भाजून घेणार आहे आपण। छान असे भाजून घ्यायचे आणि भाजलेले दाण्याची भाजी खूप छान लागते। तर इथे 7-8 मिरच्या घेतल्या आहे आणि त्याही तेल घालून आपण भाजून घेणार आहे। छान असे भाजून घ्यायच्या, म्हणजे भाजी एकदम चवीला छान बनते आणि खायला एकदम छान लागते। तर इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर आणि जिरं, आणि हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहे। छान याची पेस्ट करून घ्यायची आणि भाजलेले दाण्याची आपण वाटून घेणार आहे। थोडे हे जाडसरच वाटून घ्यायचे आहे। थोडं पाणी घातलं तरी चालेल, पण थोडं जाडच वाटायचं, म्हणजे भाजी खायला छान लागते आणि टेस्टी बनते। आणि कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरं घातलं आणि कांदा घातला। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि आपण जे लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती घालून घेणार आहे आणि तीही छान खरपूस रंगावर भाजून घ्यायची। आणि त्यामध्ये 1 टोमॅटो टाकला आहे। टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे। लवकर शिजावा म्हणून आपण आधीच मीठ घालून घेणार आहे। चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि हळद घातली आहे आणि दाणे वाटून घेतले होते, ते वाटलेले दाणे टाकायचे आणि आवडीप्रमाणे इथे आपण पाणी घालून घेणार आहे। जेवढी पातळ पाहिजे तेवढे आपण इथे पाणी घालून घेतलं आहे आणि अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी इथे तयार आहे। गरमागरम आमटी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागते। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, चॅनलला लाईक, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह। तर बाय बाय, धन्यवाद।